कोल्हापुरातील जुना वाशीनाका परिसरातील स्वर्गीय राज कपूर यांच्या पुतळ्यासमोरील कोल्हापूर महानगरपालिकेच्या शाहू स्मृती उद्यानाची मोठी दुरावस्था झाली आहे। या उद्यानातील खेळणी मोडकळीला आल्यामुळे ती मुलांसाठी धोकादायक बनली आहेत। एखाद्या मुलाच्या जीवावर बेतल्यावरच महापालिका याकडे लक्ष देणार का, असा सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत। या संदर्भात महापालिकेच्या उद्यान अधीक्षकांनी उद्यानातील खेळण्यांच्या दुरुस्तीबाबत प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा सुरू असून लवकरच हे काम करण्यात येईल असं आश्वासन दिलंय। कोल्हापूर शहरवासियांसह शहरात येणारा प्रत्येक पर्यटक ज्या रंकाळा तलाव परिसरात येतो त्या रंकाळा तलावाच्या दक्षिण बाजूचं राज कपूर यांच्या पुतळ्यासमोरचं शाहू स्मृती उद्यान, या उद्यानातील लहान मुलांसाठीचे पाळणे, घसरगुंडी यासह अन्य खेळण्यांची ही आहे अवस्था। या जीवघेण्या खेळण्यांचा मुलांनी वापर केला तर त्यांचं काय होईल याची कल्पना सुद्धा करवत नाही। पण गेल्या अनेक महिन्यांपासून ही खेळणी याच स्थितीत आहेत। मोडकळीला आलेल्या खेळण्यांमुळे या उद्यानात मुलं येत नाहीत। त्यामुळे तळीरामांनी या उद्यानाचा ओपन बार केलाय। भटक्या कुत्र्यांसह जनावरांचा इथं मुक्त वावर असतो। रंकाळ्यासारख्या शहरातील अत्यंत महत्त्वाच्या पर्यटन स्थळाच्या ठिकाणच्या उद्यानाची ही अशी अवस्था असेल तर शहरातल्या अन्य उद्यानांची अवस्था काय असेल हे वेगळं सांगायला नको। स्थानिकांनी या उद्यानाच्या दुरावस्थेकडे वारंवार लक्ष वेधून सुद्धा महापालिका प्रशासन ढिम्म आहे। त्यामुळे एखाद्या मुलाच्या जीवावर बेतल्यावरच महापालिका प्रशासन या उद्यानातली खेळणी दुरुस्त करण्यासह बदलण्याकडे लक्ष देणार का, असा संतप्त सवाल उपस्थित होऊ लागलाय। बागेत प्रत्येक ठिकाणी घाण झालेले आहेत, दारूच्या बाटल्या पडलेल्या असतात आणि कोपऱ्याला नको नको ते धंदे चालू असतात, बायकांचे वगैरे घेऊन येऊन बसलेले असतात लोक। त्यामुळे लोकांना जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना तरी त्रास होतोय, परंतु आणि बाजूला इथं लहान मुलांची खेळणी आहेत, त्याच्यामधले प्लास्टिकचे आणि पत्र्याचे घातलेले आच्छादन गेलेले आहेत। त्यामुळे लहान मुलं केव्हा पडेल आणि त्यांचा जीव जाईल हे सांगता येत नाही। त्यामुळे त्यांनी पालिकेने या खेळण्याकडे लवकरात लवकर लक्ष द्यायला पाहिजे। या उद्यानाजवळच्या स्वच्छतागृहातलं सांडपाणी थेट उद्यानात येत असल्यानं या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरतीये। बागेमध्ये खेळण्याचे हे आहेत लहान मुलांचे, ते मोडकळी झाल्यात। पूर्ण मोडकळी म्हणजे लहान मुलं एखादं पडलं त्याच्यावरनं डोकं बिकं फुटेल किंवा जीव पण जाऊ शकतोय, तर ते दुरुस्त केव्हा होणार? नगरपालिकेने याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे। का लहान मुलाचा जीव वगैरे गेल्यानंतर नगरपालिका त्याच्याकडे लक्ष देणार? दुसरी गोष्ट, इथं मुतारी आहे, टॉयलेट आहे इथं बाजूला, त्या मुतारीचं पाणी पूर्णपणे बागत येते, आतमध्ये तुंबलेले आहे ती मुतारी आणि आतमध्ये बागत पाणी येते। ते लहान मुलांनी वास वगैरे येतोय, डासा आहेत इथं, डास चावतील, लहान मुलाला आजारी पडण्याची शक्यता आहे। हां, हे सगळं खेळण्याचे आयटम वगैरे दुरुस्त करावे नगरपालिकेने। काय प्रशासन जागा आहे का नाही? शाहू स्मृती उद्यानाच्या या दुरावस्थेबद्दल महानगरपालिकेचे प्रभारी उद्यान अधीक्षक समीर व्याघ्रांबरे यांनी उद्यानातील असुविधा दूर करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा सुरू असल्याचं सांगितलंय। चोपण उद्यानामध्ये पावसाळा ऋतू संपल्यानंतर इतर विभागातील इतर उद्यानांमधील कर्मचारी घेऊन हाबक पद्धतीने आम्ही तणकट काढणे, गवत काढणे याची मोहीम सुरू केलेली आहे। याबरोबरच जी खेळणी आहेत, लहान मुलांकरता खेळण्याकरता जी खेळणी आहेत त्यांची काही प्रमाणात नादुरुस्ती झाली असेल तर संबंधित उपशहर अभियंता यांच्याशी संपर्क साधून त्याचा पाठपुरावा करून आम्ही ते दुरुस्त करून घेत आहोत।
याबरोबरच बागेमध्ये काही अतिक्रमणाशी संबंधित विषय असतील अथवा अस्वच्छता असेल, याबरोबरच पहारीकरी असा विषय असेल, तर या सर्व विषयांवर आम्ही अतिक्रमण विभाग असू दे किंवा उपशहर अभियंता असू दे यांच्याशी आम्ही संपर्क साधून त्यांच्याशी समन्वय ठेवून आम्ही ती कारवाई ठेवत आहोत. याचबरोबर पहारीकरी जी आपल्याला आवश्यकता आहे त्याच्याकरता आम्ही मनुष्यबळाने पाठपुरावा करून आणखी आपल्याला कशा पद्धतीने मनुष्यबळ वापरून ते पूर्ण करता येईल याची आम्ही संपूर्ण खबरदारी घेत आहोत. महानगरपालिकेत 2005 पासून भरतीच न झाल्यानं सध्या उपलब्ध 78 कर्मचाऱ्यांवर संपूर्ण शहरातील उद्यानांची जबाबदारी असून मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे अशा पद्धतीची समस्या उद्भवत असल्याचं व्याघ्रांबरे यांनी सांगितलंय. महानगरपालिका प्रशासकांनी याची गांभीर्यानं दखल घेत या उद्यानाला दिलेल्या राजर्षी शाहू महाराजांच्या नावाची तरी जाणीव ठेवावी हीच अपेक्षा.